जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। आज आपण मुंबईपासून जवळ व खूप कमी लोकांना माहीत असलेला उरण येथे असलेल्या द्रोणागिरी किल्ल्यावर जाणार आहोत। द्रोणागिरी किल्ला हा मुंबईपासून 50 किलोमीटर व नवी मुंबईपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। मुंबईपासून जवळ असलेला द्रोणागिरी किल्ला हा खूप कमी लोकांना माहीत आहे। आम्ही नवी मुंबईमधून सकाळी 10 वाजता निघालो। नवी मुंबईपासून द्रोणागिरी किल्ला 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे। उरण बस स्थानकापासून जवळच आपल्याला द्रोणागिरी किल्ला आहे। आपल्याला किल्ल्यावर येण्यासाठी आपण बसने उरण बस स्टेशनला उतरून 10 मिनिटांचा रस्ता द्रोणागिरी किल्ल्यापर्यंत सोडतो, किंवा आपण आपल्या प्रायव्हेट व्हेइकलने आलात तरी आपण किल्ल्याच्या पायथ्याशी येऊ शकता। द्रोणागिरी किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये उरण शहराजवळ असलेला किल्ला आहे। आम्ही अर्ध्या तासाच्या बाईक राईड नंतर द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो। येथे आम्ही गाडी लावून किल्ल्याकडे निघालो। किल्ल्याच्या पायथ्याला एक छोटी वस्ती आहे, त्यामुळे किल्ल्याला जाण्याचा मार्ग मिळत नव्हता। 10 मिनिट शोधल्यानंतर आम्हाला किल्ल्यावर जाण्याचा मार्ग मिळाला। द्रोणागिरी पायऱ्याजवळच सुरुवातीला आम्हाला हनुमानांचे मंदिर दिसले। मंदिराचे दर्शन करून आम्ही पुढे निघालो। पंधराव्या शतकामध्ये पोर्तुगीज राजवटीमध्ये या किल्ल्याचा आपल्याला उल्लेख आढळून येतो। 15व्या शतकामध्ये यादवांच्या पासून द्रोणागिरी किल्ला पोर्तुगीजांनी जिंकला। 1530 मध्ये द्रोणागिरी किल्ल्याचे दुरुस्तीचे काम करण्यात आले। 1535 मध्ये फादर अँटोनो डी पोर्टो यांनी नोसा हेन ओरा, एनएसडी पिना आणि सॅन फ्रान्सिस्को या 3 चर्च द्रोणागिरी किल्ल्यावर बांधल्या। 16व्या शतकात द्रोणागिरी किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात आला। त्यानंतर काही काळानंतर पोर्तुगीजांनी हा किल्ला परत आपल्याकडे जिंकला। त्यानंतर 17 मार्च 1739 मध्ये मानाजी आंग्रे यांनी द्रोणागिरी किल्ल्यावर भगवा फडकवला। द्रोणागिरी किल्ल्यासोबत उरणचा प्रदेश देखील त्यांनी आपल्या मराठीशाहीमध्ये सामील केला। 18व्या शतकामध्ये 1818 मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकला। असा या किल्ल्याचा इतिहास आहे। थोडंच पुढे गेल्यानंतरला आम्हाला द्रोणागिरी वॉटरफॉल दिसला। पावसाळ्याचा ऋतू संपल्यामुळे वॉटरफॉलला पाणी नव्हते। किल्ल्यावर जाताना आपल्याला योग्य पायवाट दिलेली आहे। प्रत्येक ठिकाणी योग्य मार्किंग केलेली असल्याने येथे चुकण्याचा काही चान्स नाही। आपल्याला एकच पायवाट फॉलो करत जायचे आहे। द्रोणागिरी किल्ल्याला जाणारा मार्ग जंगलासारखा आहे, परंतु हा सुरक्षित आहे। किल्ल्याला जाणारा मार्ग योग्यरित्या बनवल्यामुळे किल्ल्यावर जायला सोपे आहे। हा सोप्या श्रेणीचा किल्ला आहे। अर्ध्या तासाचा ट्रेक पूर्ण केल्यानंतर आपण किल्ल्याच्या टॉपपर्यंत जाऊ शकतो। अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण द्रोणागिरी किल्ल्याच्या प्रवेशद्वारा येथे येऊन पोहोचतो। द्रोणागिरी किल्ल्याचे प्रवेशद्वार पडीक अवस्थेत आहे। आपण बघू शकता, प्रवेशद्वार जुने असल्यामुळे योग्य अवस्थेत नाही आहे। प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपल्याला एक चौकीद्वार लागते, तेही आजच्या जमान्यातले आहे, कारण या द्रोणागिरी किल्ल्यावर आपण कोणत्याही प्रकारचे ड्रोन शॉट घेऊ शकत नाही।
द्रोणागिरी किल्ल्यावर आपल्याला 2 तोफा देखील पाहण्यास मिळतात. थोडाच पुढे गेलं की आपल्याला एक ध्वजस्तंभ पाहण्यास मिळतो. द्रोणागिरी किल्ल्यावर पर्यटके कमी येतात, त्यामुळे या किल्ल्यावर कचरा आपल्याला बघण्यास मिळत नाही. येथे आपल्याला कचरा कुंडी देखील दिलेली आहे. द्रोणागिरी किल्ला या किल्ल्याची माहिती खूप कमी लोकांना माहीत आहे, त्यामुळे येथे पर्यटकही येत नाही. द्रोणागिरी किल्ल्यावरून आपण उरण बीचचा आपल्याला क्लिअर व्ह्यू दिसतो. या किल्ल्याचा इतिहास खूप कमी लोकांना माहिती आहे. या किल्ल्यावर आपल्याला ही चर्च आणि पाण्याचे टाके आणि या 2 तोफा बघण्यास मिळतात. पण देखील या इतिहासाची वास्तू बघण्यासाठी येत असाल तर उरणमध्ये असलेल्या द्रोणागिरी किल्ल्यावर नक्की भेट द्या. आम्ही थोडा वेळ द्रोणागिरी किल्ल्यावर थांबलो व नंतर परतीचा प्रवास केला. आजच्या व्हिडिओमध्ये इतके. जर तुम्हाला द्रोणागिरी किल्ल्यावर जायचे असेल तर एकदा नक्की भेट द्या. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिवराय.